आजच्या व्हिडिओमध्ये असा अपडेट आहे की जे आपण क्लास 1चे जे नोट्स केले होते, PDF अपलोड केली होती, त्यामध्ये 50+ MCQ सॉल्व्ह केले. तर मग माझा विचार आला होता की PDF नसून आपण एक स्वतःची एक वेबसाईट क्रिएट केली पाहिजे. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे. तर मी आपल्यासाठी एक वेबसाईट क्रिएट केली आहे. त्यामध्ये प्रत्येकाला टॅग आहे. इझी लेवलच्या क्वेश्चनला, मिडियम लेवलचा क्वेश्चन कोणचा असेल आणि इझी लेवलचा क्वेश्चन कोणचा असेल, मेमरीचा कोणचा क्वेश्चन असेल. कोणाचा जर विद्यार्थ्यांचा मेमरीचा जर कन्सेप्ट जर बिल्ड झाला नसेल तर मी इथून प्रॅक्टिस करू शकता. आणि याचं प्रत्येक जे लेक्चरचे राहील क्लास 1चे एक PDF मीन्स एक लिंक तयार करेल, क्लास 2ची लिंक तयार करेल आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्ही तिथून ॲक्सेस करू शकता. आणि त्यानंतर ते एक स्पेशल थँकचा फंक्शन. फट माझी इच्छा झाली होती की पेट करायची, पण जेव्हा मी MCCTचे प्रिपरेशन करत होतो त्यावेळी माझ्याकडे कोर्स घ्यायचे पण पैसे नव्हते. ती मॉक टेस्ट खूप दूरची गोष्ट राहिली. दॅट वाय की मी याला काही पेड ऑप्शन केले नाही. तुमच्या इच्छा जर असेल तर तुम्ही इथून काही मला पेड करू शकता. ओके. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डुइंग वेल. मी विशाल, एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सर्व स्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सर्व स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे ऑड इन आउट आहे, जे वर्ड बेस्ड क्वेश्चन आहे, महाराष्ट्र MCTमध्ये विचारतात. कंपल्सरी नसतात पण कधी कधी विचारतात 1-2 मार्क्ससाठी. आणि खूप इझी क्वेश्चन आहे. तुम्ही इझिली कव्हर करू शकता. 1-2 मार्क्स तुम्ही आरामानं कव्हर करू शकता या कॉन्सेप्टमधून. चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया आणि कॉन्सेप्ट बघूया. आणि अजून तुम्हाला समजून सांगतो की त्यामध्ये ऑड इन आउट म्हणजेच काय असं असतं की आपल्या एक 4 ऑप्शन दिले राहतात. ओके, 4 ऑप्शन दिले आहेत इथं सेम यास. त्यामधलं जर डिफरंट आपल्याला फाइंड करायचा प्रयत्न करतात. त्यामधला आपला डिफरंट कोणचा आहे त्यामध्ये आपला फाइंड करायचा प्रयत्न करतो. आपला तोच आन्सर असतो. सिमिलर आहे. आपला फर्स्ट क्वेश्चन काय आहे की आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत. आपला ऑप्शन आहे फर्स्ट आहे क्यूब. ओके, त्यानंतर स्पेअर. ओके, त्यानंतर रेक्टँगल आणि त्यानंतर सर्कंडर. ओके, त्यानंतर एक्सप्रेशनमध्ये बघायला गेलो आपण तर आपले आन्सर यायचं C. ओके, YC. आता बघू आपण. क्यूब आहे 3D शेप. ओके, स्पेअर पण आहे 3D शेप्स आणि सर्कंडर पण आहे 3D शेप्स. ओके, ऑनली रेक्टँगल्स 2D शेप आहे. दॅट वाय आपले आन्सर किती झालं? रेक्टँगल. जर इथं जर आपले जर हे पूर्ण जर 2D शेपचे जर असतील, ओके, याचे जर हे सगळे जर 2D शेपचे जर असतील आणि आपलं जर ऑनली 3D शेपचा जर हा असेल, आपलं आन्सर 3 हे झालं असतं. म्हणजे काय म्हणणं काय त्याचं, 3 सेम असेल आणि एक डिफरंट असेल. 4 व्यक्तीमध्ये जर सोप्या भाषेत समजून मारलं की 4 व्यक्ती आहे, 4 व्यक्तीजवळ जर रेड टी शर्ट असेल आणि एक व्यक्तीकडे व्हाईट टी शर्ट असेल, त्यामधला जो डिफरंट व्यक्ती कोण झाला? व्हाईट टी शर्टवाला. दॅट इज आपला राईट आन्सर. ओके, त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे आपला की आपल्या 4 ऑप्शन दिले आहे, यामधला आपला डिफरंट फाइंड करायचा प्रयत्न करायचा आहे. याचा आन्सर आहे C, बॅट. ओके, स्पॅरो काय आहे? स्पॅरो, ईगल, पॅरेट, सगळे बर्ड्स आहे. ओके, बट बॅट इज अ मॅमल आहे ना. दॅट वाय इज अ डिफरंट कॅटेगरीमध्ये आलं. दॅट वाय आपले आन्सर किती झालं? बॅट. ओके, जर इथे सगळे जर मॅमल असते आणि जर ऑनली एक बर्ड जर असता तर आपलं आन्सर झालं असतं, जर एक बर्ड जर आपला जर पॅरेट असता, आपलं आन्सर झालं असतं पॅरेट. ओके, खूप इझी लेवलचे क्वेश्चन आहे. महाराष्ट्र MCTमध्ये विचारतात. फक्त तुम्हाला पॅटर्न फाइंड करायचा प्रयत्न करावा लागते. ओके, त्यानंतर इथे तिसरा क्वेश्चन यामध्ये आहे, आपल्याला ऑप्शन दिलं आहे, 4 ऑप्शन आहे. हे सर्व जर बघितलं तुम्ही सर्व मेटल्स आहे. फक्त यामध्ये जर गेलं तुम्ही एक गॅस आहे इलियम. ओके, दॅट वाय आपलं राईट आन्सर. सोडियम काय आहे? मेटल्स. पोटॅशियम्स काय आहे? मेटल्स. आणि कॅल्शियम काय आहे? इज अ मेटल्स. ओके, 3 मेटल्स आहे. फक्त यामध्ये जर कोणचा डिफरंट कॅटेगरीचा येतो? ओनली गॅस. दॅट वाईज आपलं आन्सर झालं हेलिझम. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, जर आपण ऑब्झर्व जर केलं आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही ऑब्झर्व करा. ते 4 ऑप्शन दिल्यानंतर तुम्ही ऑब्झर्व करा, त्यामध्ये कोणतं रिलेशन फाइंड करायचा प्रयत्न करा. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणचे येतात. आपण जर बघितलं सो हे मर्करी आहे, त्यानंतर व्हेन्यूस आहे, त्यानंतर अर्थ आहे आणि त्यानंतर प्लुटो आहे. मर्करी काय आहे? प्लॅनेट्स आहे. व्हेन्यूस काय आहे? प्लॅनेट्स आहे. अर्थ काय आहे? प्लॅनेट्स आहे. मग याला डिफरंट कोण आला? याला डिफरंट आला प्लुटो. दॅट वाय आपलं आन्सर झालं प्लुटो. ओके, त्यानंतर इथे 5वा क्वेश्चन आहे आपला की यामधला आपला रिलेशन फाइंड करायचा आहे. यातला डिफरंट कॅटेगरीचा आपल्याला एक आन्सर काढायचा आहे. फर्स्ट आहे ऑथर, त्यानंतर इथे पोएट, त्यानंतर इथे एडिटर, त्यानंतर इथे बुक.
ऑथर पण याच्यात येऊन जातो आणि पोएट पण येतो आणि एडिटरमध्ये पर्सनमध्ये येतो. ओके, ऑथर एक पर्सन येऊन जातो ना, त्यानंतर पोएट पण एक पर्सन येतो आणि एडिटरमध्ये एक पर्सन येतो ना, फक्त एडिटरमध्ये पण पर्सन येतो. फक्त बुकमध्ये बुक एक ऑब्जेक्ट झाला, दॅट वाय डी इज अ राईट आन्सर. तुम्हाला वाटलं असेल की एडिटर असेल, एडिटर नाही, एडिटर एक पर्सन झाला. इथे काय पोएट एक पर्सन झाला आहे, ऑथर इज अ पर्सन झाला, दॅट वाय आपला सगळं राईट आहे. ऑनली बुक इज अ ऑब्जेक्ट झाला, दॅट वाय डी इज आपला राईट आन्सर. त्यानंतर इथे 6वा क्वेश्चन आहे. त्यामध्ये जर बघितलं आपण, एक आपलं ट्रायंगल आहे, त्यानंतर पेंटागोन आहे, त्यानंतर हेक्सागोन आहे, त्यानंतर सर्कल आले. मी इझिली फाइंड करू शकता. सर्कल, ट्रायंगल काय आहे, पेंटागोन काय आहे आणि हेक्सागोन काय आहे, अर्ध पॉलिगॉन्स काय आहे, सगळे स्ट्रेट आहे साईडला आणि सर्व पॉलिगॉन्स आहे. ओके, आणि सर्कल काय आहे, सर्कल हॅज नो स्ट्रेट साईड, दॅट वाय टी इज द राईट आन्सर. त्यानंतर इथे क्वेश्चन 7 आहे आपला, क्वेश्चन 7 आहे. हा तुम्हाला जरा डिफरंट जाऊ शकते की आपल्याला चार्ट्समध्ये दिले आहे, आपल्याला डिफरंट काढायचं आहे. तुम्ही जर याच्यातून जर ऑब्झर्व केलं, याला प्रत्येकाला मंथ कोणचं आहे, याला जानेवारीला आपण 31 आहे, त्याला 31 आहे, याला प्रत्येकाला 31 आहे. फक्त आपलं डीला डिसेंबरला किती आहे, प्रायमरी लॉजिक लागतो त्याला. ओके, त्यानंतर इथे 8वा क्वेश्चन आहे. बायोलॉजी आहे, त्यानंतर केमिस्ट्री येते, त्यानंतर फिजिक्स येते आणि त्यानंतर जॉग्राफी येते. हे सर्व सायन्सचे जे सायन्स आहे ते सायन्सचे रिलेटेड आहे. ओनली जॉग्राफी हा हिस्ट्रीच्या रिलेटेड आहे, दॅट वाय आपला आन्सर आहे डी. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा की हे ऑप्शन असेच राहतात, म्हणजे ऑप्शनमध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिले राहतात, त्यामुळे डिफरंट पॅटर्न तुम्हाला शोधायचा असतो. ओके, यामध्ये जे बायोलॉजी आहे तो सायन्सचा आहे, प्युअर सायन्स, आणि फिजिक्स पण प्युअर सायन्स आहे. फक्त ओनली जॉग्राफी इज अ सोशल सायन्स आहे. त्यानंतर इथे 9वा क्वेश्चन आहे. त्यानंतर इथे गिटार आहे, पियानो आहे, व्हायोलिन आहे, फ्लूट आहे. ओके, याचा आन्सर पियानो येईल. ओके, गिटार काय असतो, गिटार फ्लूट आर पोर्टेबल इन्स्ट्रुमेंट आहे. फक्त जे पियानो आहे लार्ज स्टेशनरी इन्स्ट्रुमेंट आहे ना, लार्ज स्टेशनरी इन्स्ट्रुमेंट आहे, दॅट वाय बी इज द राईट आन्सर. त्यानंतर इथे 10वा क्वेश्चन आहे. 10वा क्वेश्चन आहे, यामध्ये ते फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, फर्स्ट आपला ऑप्शन आहे टायगर, त्यानंतर लेफट, त्यानंतर लॉयर आणि त्यानंतर होप. ओके, डी इज द राईट आन्सर. कोणाला पण येईल, खूप इझी लेवलचे क्वेश्चन आहे. त्यानंतर इथे 11वा येते बुक आहे, कुक आहे, लुक आहे आणि टुक आहे. याचा आन्सर येईल बुक. ओके, हा खूप डिफरंट क्वेश्चन आहे. कुक काय, कुक, लुक, टुक, रायमन, याचा उक साऊंड येतो. साऊंड कसा येतो, उक साऊंड नावाचा येतो ना, दॅट वाय कुक, लुक, टुक हे सेम आहे. बुक हॅज स्लाइटली डिफरंट व्हावल येतो. प्रोनाऊन्स कसा येतो, प्रोनाऊन्सन त्याचे बुक आणि टुक डिफरंट प्रोनाऊन्स येतो, दॅट वाय बी इज अ राईट आन्सर. ओके, कधी मराठी एमसीक्यूमध्ये असे पण क्वेश्चन विचारतात. त्यानंतर इथे 12वा क्वेश्चन आहे आपला की सोपी आन्सर तुम्ही पण देऊ शकता याचा. ओके, त्यानंतर इथे 13वा क्वेश्चन. त्यानंतर इथे याच्यामध्ये काय होत आहे, दिल्ली, पॅरिस, टोकियो आणि लंडन. पॅरिस काय आहे, लंडन काय आहे, टोकियो काय इंटरनॅशनल कॅपिटल्स आहे, पण दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया ओनली. ओके, दॅट वाय ए इज द राईट आन्सर. त्यानंतर इथे 13वा क्वेश्चन आहे. सिल्वर आहे, गोल्ड आहे, ब्रॉन्झ आहे आणि डायमंड आहे. गोल्ड येतो, सिल्वर येतो, ब्रॉन्झ येतो, हे सगळे ऑलिम्पिकचे मेडल आहे. फक्त डायमंड इज नॉट अ ऑलिम्पिक मेडल, दॅट वाय डी इज द राईट आन्सर. त्यानंतर 14वा क्वेश्चन येते की 4 ऑप्शन दिले आहे आपल्याला. एक रिव्हर आहे, त्यानंतर लॅक आहे, त्यानंतर ओशन आहे, त्यानंतर माउंटेन आहे. लॅक, ओशन, रिव्हर सगळे वॉटर बॉडीज येतो. फक्त माउंटेन नॉट अ वॉटर बॉडी, त्याचे लँड फॉर्म येतो, दॅट वाय डी इज द राईट आन्सर.
त्यानंतर 15वा क्वेश्चन येते की हार्ट आहे, त्यानंतर ब्रेन आहे, त्यानंतर लिव्हर आहे, त्यानंतर किडनी आहे. ओके, हार्टमध्ये वेगळं येतो, लिव्हर येतो, ब्रेन येतो. हार्ट काय आहे? हार्ट, लिव्हर, किडनी आर द पंपिंग फिल्टर्स आहे. आपल्या हार्टचे काय आहे? लिव्हर, हार्ट आणि किडनी पंपिंग फिल्टर्स आहे. ब्रेन काय आहे? ब्रेन इज अ कंट्रोल सिस्टीम आहे. डिफरंट आहे ना, डिफरंट कॅटेगरी मिळतो ना. हार्ट, लिव्हर, किडनी पंपिंग फिल्टर्स. ओके, हार्ट, लिव्हर पंपिंग फिल्टर्स आणि ब्रेन कंट्रोल नर्व सिस्टीम आपलं डिसाईड करतो, म्हणजे कंट्रोल सिस्टीम तुम्ही समजू शकता. ओके, त्यानंतर 16वा क्वेश्चन आहे. त्यानंतर येते ॲपल, बनाना, पोटॅटो काय, सी काय, गुवा काय, फ्रूट्स आहे. ओके, ॲपल, बनाना आर द फ्रूट्स आहे, पण पोटॅटो इज अ व्हेजिटेबल. खूप इझिली कधी कधीच येतात मराठी स्टुडंटमध्ये असं विचारतात, पण मोस्टली रेअरमध्ये तुम्हाला त्यामध्ये पण 4 क्वेश्चन दिले राहतात, 4 ऑप्शन दिले राहतात, त्यामुळे तुम्हाला डिफरंट कॅटेगरीला फाईंड करायचं गरज पडते. त्यानंतर येते आपला 17वा क्वेश्चन आहे. रोज आहे, त्यानंतर लोटस आहे, त्यानंतर सनफ्लावर आहे आणि त्यानंतर ट्युलिप आहे. याचं आन्सर आहे सनफ्लावर. रोज, लोटस हॅव द मनी पेटर स्टँडर्ड फ्लावर टाईप आहे. काय खूप इझी आहे. 18वा क्वेश्चन बघूया. याचा क्वेश्चन बघून घेता तुम्ही, प्रोनाऊन्सिएशन चुकत आहे त्यामुळे. त्यानंतर इथे 18वा क्वेश्चन आहे. त्यानंतर इथे इंजिनियर, त्यानंतर आर्किटेक्ट, त्यानंतर डॉक्टर आणि त्यानंतर हॉस्पिटल. ओके, इंजिनियर पण वेगळा येतो, प्रोफेशनल येतो, आर्किटेक्ट पण प्रोफेशनल येतो, डॉक्टर पण प्रोफेशनल येतो. पण डी कसा काय आला यामध्ये? डी कसा काय घुसला यामध्ये? दॅट वाय आपलं डी इज द राईट आन्सर. इंजिनियर त्याचं काम करतो, आर्किटेक्ट त्याचं काम करतो, डॉक्टर त्याचं काम करतो, हॉस्पिटल थोडी त्याचं काम करतो ना. दॅट वाय डी इज द राईट आन्सर. हॉस्पिटल इज अ प्लेस आहे. त्यानंतर 19वा क्वेश्चन आहे. पेन येतो, पेन्सिल येते, त्यामध्ये चॉक येते आणि त्यानंतर पेपर येते. पेनने लिहू शकतो, पेन्सिलनं पण लिहू शकतो, त्यांना चॉकनं पण लिहू शकतो, पेपरनं कसं काय लिहू? दॅट डी इज राईट आन्सर. पेन, पेन्सिल, चॉक आर द रायटिंग टूल्स. पेपर इज द रायटिंग सरफेस. आपला लास्ट क्वेश्चन आहे. त्यानंतर येते याचा सॅटर्न, ज्युपिटर, मार्स, मून. सॅटर्न एक प्लॅनेट्स आहे, ज्युपिटर प्लॅनेट्स आहे, मार्स प्लॅनेट्स आहे. मून कसा काय आला आहे मध्ये? दॅट मून कसा काय? मून इज अ सॅटेलाइट आहे ना. दॅट इज द राईट आन्सर. ओके, यावेळी आपण टोटल 20 क्वेश्चन्स केले आहेत. ओके, 20 क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिससाठी पण देतो मी, तुम्हाला फॉर प्रॅक्टिस म्हणून हेल्प होईल. ओके, आणि या अजून एक महत्त्वाचा मुद्दा की यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं की ऑब्झर्व करायचं आणि त्यामध्ये पॅटर्न कसा फाईंड होत आहे, त्यामध्ये ते फाईंड करायचा प्रयत्न करायचा. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण नंबर सिरीजचा क्वेश्चन करू, नंबर सिरीजचा लॉजिक रिजनिंगचा कन्सेप्ट करू. आणि अजून तुम्हाला मी सांगितलं आहे की आपण ऑनली जे महत्त्वाचे आहे मराठी MCTमध्ये जे 1-2 क्वेश्चन येतात, म्हणजे 1-2 क्वेश्चन त्या कन्सेप्टने येतात, तेच आपण पॅटर्न करणार आहोत, कन्सिडर करणार आहोत. ओके, ऑनली याच्यानंतर आपण बघू नंबर सिरीज, नंतर ॲनालॉजी करायचा प्रयत्न करू. त्यानंतर ब्लड रिलेशन आहे आणि डायरेक्शन. ब्लड रिलेशनचे 3-4 क्वेश्चन दरवर्षी येतातच. ओके, तो आपण खूप महत्त्वाने लक्ष देऊ. आणि त्याचं मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की त्याचं एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून दे तुम्हाला ब्लड रिलेशनचा, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, त्यामध्ये मी 100+ MCQ तुम्हाला ॲड करून देईल, बिकॉज ब्लड रिलेशनचे 2 किंवा 3 किंवा कधी 4 पण MCQ विचारतातच. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय. व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बिकॉज एवढं जर मटेरियल आणि ते खूप तुम्ही जे प्लॅटफॉर्म क्रिएट केला तुमच्यासाठी खूप मेहनत लागते. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत बाय.